नमस्कार. हा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे माझ्याजवळ अनेक लोक सेन्सॉर संदर्भात विचारण्यासाठी येतात. मुळात अडचण अशी झालेली असते, कारण सेन्सॉर हे आपल्याला माहीतच नसतं. मग आपण याच्या पाया पडून त्याच्या पाया पडून सेन्सॉर म्हणजे काय असते असं म्हणून आपण तिकडे पोहोचतो आणि त्याच्यासाठीच आम्ही प्रयत्न करतोय. आणि हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे पाहिल्यानंतर तुम्हाला कोणाला विचारण्याची किंवा दुसरं काही पाहण्याची गरज सुद्धा वाटणार नाही. रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळ मुंबई येथे तुम्हाला करावं लागेल. आधी आपण जाणून घेऊया रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळ यांची माहिती मी तुम्हाला देतो आहे ती जाणून घेऊया. त्याची स्थापना 1954 साली झाली आणि त्या वेळेपासून त्याच्यावरती मंडळावरती जे अध्यक्ष झाले आतापर्यंत त्याची लिस्ट मला स्क्रीनवर दिसते. कारण याच्यामध्ये प्रकार असे आहेत, नाटक आहे, एकांकिका आहे, मेळे आहे, तमाशा आहे, वग आहे, वारी आहे, लाकडी वगैरे आहे. या सगळ्यांसाठी सेन्सॉर करावं लागतं. आणि ज्या वेळेला आपण सेन्सॉर करायला जातो त्यावेळेला त्यांचा नियम असा आहे की 2 प्रती त्यांना द्याव्या लागतात. अगदी सुवाच्य अक्षरातल्या त्या आपण टायपिंग वगैरे केलेल्या कुठल्याही तऱ्हेचं त्याच्यामध्ये खोडसाळपणा वगैरे खोडाखोड वगैरे नसावी अशा तऱ्हेने ती स्क्रिप्ट द्यावी लागते. आकार वेगळा आहे फीचा, तो त्याप्रमाणे तुम्हाला चार्जवर मिळेल. आणि सेन्सॉरमध्ये याच्यामध्ये 2 प्रकार आहेत, एक प्रायोगिक आहे आणि एक व्यावसायिक. प्रायोगिक आणि व्यावसायिक याबद्दल काय फरक आहे तो जाणून घ्या. प्रायोगिक म्हटल्यानंतर तुम्हाला त्याची फी कमी आहे आणि व्यावसायिक म्हटल्यानंतर त्याची फी तुम्हाला जास्त आहे. आणि व्यावसायिकला बंधनकारक असं आहे की तुम्ही तिकिटावर जे शो करता थिएटर, दुसरं म्हणजे सप्ततारांकित हॉटेल्स वगैरे, जिमखाना, या अशा ठिकाणी ज्या वेळेला तुम्ही तिकीट लावून शो करता त्यावेळेला तुम्हाला व्यावसायिक मध्ये गणती केली जाते आणि बाकीचं हे सगळं कृषी प्रायोगिक याच्यामध्ये मोडलं जातं, वेगांक वगैरे जे आहे. आणि इथे करताना महत्वाचं असं आहे की नाटकाच्या 2 संहिता यांना आपल्याला सुपूर्द कराव्या लागतात आणि त्याप्रमाणे प्रायोगिक आणि व्यावसायिक हे त्याच्यामध्ये लिहून द्यावं लागतं. त्याचा फॉर्म असतो, त्या फॉर्मवर पद्धतशीर माहिती आपल्याला भरावी लागते आणि ती माहिती दिल्यानंतर आपल्याला रसीद मिळते आणि ती रसीद मिळाल्यानंतर आपण साधारणपणे विचारणा आपण मधून फोन घेतल्यानंतर करू शकतो की बाबा आपलं सेन्सॉर कधी होणार झालं आहे का, असं संपूर्णपणे असतं. तर त्याच्यामुळे आपल्याला त्यांच्याकडून ती माहिती मिळते. आणि कशाला किती पैसे लागतील स्क्रीनवर तुम्हाला तो चार्ट दिलाय तर आपण वाचून घ्यावा. पण जर त्याच्यामध्ये एक गोम अशी आहे तर जर तुम्हाला तुमचा प्रयोग लवकर करायचा असेल तर तुम्हाला मात्र तिथे ऑफिसमध्ये अर्ज लिहून द्यावा लागेल की अशा अशा कारणासाठी आम्ही प्रयोग सादर करणार आहोत, तर यावेळी ते आम्हाला प्रमाणपत्र मिळावं. मग त्याप्रमाणे तुम्हाला ते दुसरीकडे म्हणजे मंडळाचे जे सदस्य आहेत त्या सदस्याकडे ही स्क्रिप्ट वाचण्यासाठी जाते आणि ते वाचून त्याप्रमाणे लवकर येते आणि त्याच्याप्रमाणे तुम्हाला ती हंगामी प्रमाणपत्र म्हणून दिलं जातं, कायमस्वरूपी त्यावेळेला दिलं जातं आणि नंतर मग तुम्हाला ते कायमस्वरूपी प्रमाणपत्र दिलं जातं. तो असा एक तो प्रकार आहे लवकर मिळण्याचा. दुसरी गोष्ट अशी आहे की जर आपण संहिता ज्या वेळेला दिलेली असते ही संहिता आपल्याला घरपोच सुद्धा म्हणजे संपूर्णपणे वाचून आल्यानंतर त्याची जी प्रमाणपत्राची नक्कल जी आहे ते प्रमाणपत्र आणि ती संहिता आपल्या घरी पोहोचणे हे महत्त्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आणखी 2 सदस्यांजवळ ती तुमची संहिता वाचायला जाते आणि त्या सदस्यांचं त्यांनी वाचन केल्यानंतर त्यांचा रिपोर्ट इकडे मंडळाला दिला जातो. त्यात काही जर आक्षेपार्ह विधानं असतील त्या लिखाणामध्ये तर मात्र थोडंसं ज्या सदस्यांकडे ती वाचायला गेलेली असतील, कारण शासनाचा नियम आहे, काही अटी आहेत त्यामध्ये की काही जी वाक्य वगैरे जी असतील तर त्यामुळे कुठेही कुठल्याही क्ष वर्गाला धक्का लागता का हे महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यातून जर लेखकाला त्याच्यातून कट्स दिलेले असतील सदस्यांना तर ते कट्स लेखकाला कळवले जातात आणि ते कट्स लेखकाने मान्य केले तर त्याला ते प्रमाणपत्र तसं मिळते. आणि तो जर म्हणाला मला हे कट्स मान्य नाही तर मात्र संपूर्णपणे परिनिरीक्षण मंडळाचे जे सदस्य आहेत त्या सदस्यांची मासिक मीटिंग होते आणि मीटिंगमध्ये अध्यक्ष असतात आणि अध्यक्षांच्या परवानगीने
लेखकाला जर तिथे बोलावलं असेल तर त्यांच्या संपूर्णपणे चर्चेतून साधक बाधक चर्चा होऊन अध्यक्षांच्या सही, त्यांच्या सहीने नंतर मग हे प्रमाणपत्र संहिता सादर करण्यासाठी, रंगभूमीवर सादर करण्यासाठी त्यांना प्रमाणपत्र दिलं जातं. हा महत्त्वाचा मुद्दा तिथे आहे. त्याचप्रमाणे ते आता इतकं सोपं झालेलं आहे की आता त्याने एवढी सोय चांगली केलेली आहे. पूर्वी सगळे हस्ते परहस्ते सगळं होतं, पण आता सरळ ऑनलाईनवर सगळा कारभार करतो. ऑनलाईनवर तुम्ही रसीदचे पैसे पाठवू शकता, संहिता पाठवू शकता आणि तुम्हाला संहितेद्वारेच सर्व मिळतं. हे महत्त्वाचं झालं. त्याचप्रमाणे आता असाही प्रश्न पडतो, आपण त्या घाईघाई असल्यानंतर आपली स्क्रिप्ट ठरवली जाते, काही वेळेला आपल्याला मिळालेलं प्रमाणपत्र सुद्धा गहाळ होते. या गोष्टी जेव्हा गहाळ होतात त्याच्यासाठी आपण पुन्हा त्यांच्याजवळ फेर तपासणीसाठी अर्ज आपण करावा लागतो आणि मग नक्कल प्रत आपल्याला त्यांच्याकडून मिळू शकते. ही आपल्याला महत्त्वाची सोय आहे. पण शक्यतो आपण तसा गलतानपणा करू नये असं मला वाटतं. आता ही एवढी सगळी माहिती आपण सांगितल्यानंतर आता अधिक काही आणखी राहिलेलं असेल तर तुम्ही रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षक मंडळाच्या कार्यालयात तुम्ही संपर्क साधू शकता.